सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता मी सकाळीच उठली आहे आज आणि मला जायचं आहे अमरावतीला, म्हणजेच माझ्या माहेरी. तर चला आता पटपट कामे आवरून घेते म्हटलं. तर भांडी वगैरे घासून झाली होती, किचन पण क्लीन करून घेतलं आणि बघा मस्त चकाचक अशी माझी किचन झालेली आहे. आणि आत्ता फक्त माझा स्वयंपाक राहिलेला होता. तर इथे मी आता आलू बॉईल करून घेतलेले आहे आणि एका साईडला इथे मी आता दूध गरम करायला घेत आहे. आणि मुलं झोपूनच होते तेव्हापर्यंत मी पटपट सगळी कामे आवरून घेतली आणि किचन आणि हॉल सगळं क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर मग लगेच आंघोळ वगैरे करून स्वयंपाकाला लागले. आणि आज ना पुऱ्या, शिरा आणि आलूची चटणी असा साधाच बेत केला मी, कारण मला लवकर जायचं होतं. आणि अमरावती ते यवतमाळ जरी जवळचा प्रवास असला तरी पण राखीच्या टायमापर्यंत मला जायचं होतं. छान अशी रेडी झाली मस्त. तर कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा लुक कसा वाटत आहे ते सुद्धा सांगा मला. आणि मग चला आमच्या बॅग्स वगैरे आता आम्ही बाहेर काढून घेतल्या आणि आम्हाला फायनली आम्ही निघालो सगळी कामे आवरून. आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो जिथे आम्हाला बस मिळते. तर आम्ही बस स्टँडला जात नाही, तर इथेच एका ठिकाणी आम्हाला जिथे स्टँड आहे तिथे आम्हाला बस मिळतात. आणि त्यानंतर बस मिळाली आणि छान अशी जागासुद्धा मिळाली होती आज. पण आज गर्दी भरपूर होती, त्याच्यामुळे जागा मिळण्याची शक्यता कमी होती. पण फायनली मला जागा मिळाली आणि आमचा प्रवास सुरू झाला. आणि कधी एकदा घरी पोचते असं झालेलं होतं. तर चला फायनली आम्ही घरी पोचलो, ऑटो केला. आणि हे आहे माझ्या आईचं घर. आणि बघा खाली आणि वर दोन्ही साईडला आहे. आणि पोहोचलो आता आम्ही घरी. मग त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं मस्तपैकी. आणि बघा आता पोर्चमध्ये आलेली आहे. तर असा होता आजचा